मुले त्याच्यामुळे लेफ्टी देखील काही बॅटर आहेत. एक बिग मॅच बिग फाईट नक्कीच पाहायला मिळू शकेल. आपण पाहतोय आगरी UPL आगरी उमेदमान प्रीमियर लीग. चला ऑल द बेस्ट बोथ द टीम. आमचे पंच देखील रेडी आहेत. महेंद्र शिंदे सर, मात्र मानवकडे तो काय कॅच होता. मानवने तो कॅच का सोडला. स्टाईल तर मात्र मानवची आपल्या पप्पासारखीच. मागे रुमाल लावायचा, डोक्याला कॅप, मात्र पनामा कॅप नव्हती. इतकंच पप्पांची झेरॉक्स कॉपी आहे. तर कॅच पकडायला हवं होतं मानव. तू पहिला चेंडू यावेळेस पिक करण्याचा प्रयत्न, फटका फसतोय. मागे फिल्डर आहे आणि पहिल्या चेंडूवर पहिली विकेट, पहिला धक्का. फलंदाज बाद होतोय मिस्टर निपुण भारतीच्या मार्गी. क्रिकेटचा खेळ भारी रंगला, आनंदाचा क्षण सारा. मैदान गाजू चला, आगरी ताकद दाखवू चला. मैदान गाजू चला, आगरी ताकद दाखवू चला. चारी बाजूला आवाज घुमू दे उमेलमान गावाचा. आगरी UPL. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ब्लॅक डायमंड ऑफ उमेलमान मिस्टर चेतन पाटील. ब्लॅक डायमंड आपण खरोखरच खास करून म्हणायचं गेलं धानिव संघाचे स्टार खेळाडू विश्वनाथला म्हटलं तर. आणि हा मात्र उमेलमानचा ब्लॅक डायमंड आहे चेतन पाटील. आणि जर कोणाला मुलतानी मातेचा फ्री जर लेप लावायचा असेल तर मैदानात उभं राहा. फ्री फेस पॅक मुलतानी माती. खास करून तो आम्ही तिथे येतो भरणा केला त्याचा. बाईट स्ट्रोक खेळायचा होता. आल्या मात्र पहिला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पाठवण्याचा मानस मात्र या बॅटरने केला होता. आतापर्यंत मात्र धावांचा अकाउंट ओपन नाहीये, मात्र विकेटचा अकाउंट ओपन झालाय. एका साईडला गजानन स्टार तर दुसऱ्या साईडला आपण पाहतोय फ्रेंडशिप एकता. म्हणजे म्हणायचं गेलं तर हेमंतचा संघ आहे का फ्रेंडशिप एकता. फ्रेंडशिप मंडप डेकोरेटर्स हेमंत यांचा संघ असेल. आतापर्यंत धावांचं अकाउंट नाही आहे. धावांचं अकाउंट आतापर्यंत ओपन झालं नाहीये. ऑन साइडला फटका फसतोय. मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी. युगान घरात जबरदस्त कॅच आणि फलंदाज मात्र परतीच्या मार्गी. चेतन गॉन. क्या बात आहे. थँक्यू डीजे. धावा तर नाही आहेत मात्र विकेट आहेत. सुरुवात थोडीशी मी म्हणेन खराब, कारण हा मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक सुरू आहे. आणि या मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल बॅटिंग होणं गरजेचं आहे. ते मात्र पॉवरफुल गोलंदाजी हेमंतकडून. सुरुवात थोडीशी ढसाळले इतकंच नक्कीच मी म्हणू शकेल. गजानन स्टार्स या संघाचे स्टार अजूनही चमकले नाही आहेत, मात्र ते स्टार चमकावे लागतील. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तो उमेलमानचा स्टार आहे खेळाडू. इथून काय धावांचा अकाउंट ओपन होईल का मिस्टर नागेश. आज मी म्हणेन सहकुटुंब सहपरिवार खेळतो या आगरी उमेलमान प्रीमियर लीग मध्ये. क्या बात है, क्या बात है. वेल डन हेमंत.
एका संघाच्या माध्यमातून खेळत आहेत. नागेशच्या विषयी तंतोतंत माहिती हेमंत जवळ आहे, त्यामुळे आज जी हेमंतनं लाईन पकडले ना ती जबरदस्त. काय मैदानावर असेल का यावेळेस? मिस्टर स्टोक आहे. धीरज पाटील चुनूला फील्ड करत आहेत. एक मजबूत बांध्याचा खेळाडू आहे. इथे मात्र बऱ्याच वेळानंतर म्हणजे अक्षरशः त्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर अकाउंट ओपन झालं गजानन स्टार्स या टीमचं. 5 ओव्हरची मॅच, मागची मॅच आपण पाहिली 80च्या पलीकडे. सार्थक वॉरियर्स वर्सेस युवा उमेलमान धीरेन चॅलेंजर्स. 80च्या पलीकडे इथे 80 धावा होणं गरजेचे आहेत. हवा अगदी इतकी वेगाने वाहते, जर आपण जर हवेचा वेग मापला ना मानव, तर ताशी ही हवा 150 ते 160च्या किलोमीटर वेगाने वाहत असेल. एक आपण अंदाज लावू शकतोय. चला ते 2 व्हीलर आणि 4 व्हीलर बरोबर. 2 व्हीलर मिरर प्लीज फिरवा. ओके थँक्यू. आज हवा जास्त आहे कारण गरमी इतकी वाढली आहे, कदाचित पाऊस देखील लवकर पडेल एक आपण अंदाज घेऊ शकतोय. नाशिकमध्ये पाऊस पडलेला आहे, पुण्यात पाऊस पडला आहे, फक्त महाराष्ट्रात पडायचा बाकी आहे. मात्र काही सांगतात की महाराष्ट्रामध्ये पडू नये लवकरात लवकर. काही मॅचेस बाकी आहेत अजूनही, स्पर्धा बऱ्याचशा बाकी आहेत अजूनही. मुंबईमध्ये तरी नकोच, कारण आमची देखील 1 लाखाची स्पर्धा गावामध्ये 15 तारखेपासून सुरू होत आहे. पंजू गावात प्रथमच सगळ्यात मोठी स्पर्धा 1 लाखाची स्पर्धा. षटक क्रमांक 2 गोलंदाजी ट्रॅकवर आणखीन एक नवा चेहरा उभरता सितारा. म्हणजेच म्हणायचं गेलं तर उमेदमान क्रिकेटची ही भावी पिढी गोलंदाजी ट्रॅकवर. मी म्हटलं ना की उमेदमान प्रीमियर लीग असू द्या किंवा अग्री उमेदमान प्रीमियर लीग असू द्या, एक प्लॅटफॉर्म जे गल्ली क्रिकेट खेळत आहेत या गल्ली क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंसाठी हे प्लॅटफॉर्म आहे. इथून जर तुम्ही सिद्ध केलं स्वतःला तर प्रसिद्ध व्हायला वेळ लागणार नाही. लक्षात ठेवा. आणि प्रसिद्ध होण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? स्वतःला सिद्ध करावं लागेल की आय एम अ बेस्ट. मी उमेदमानच्या मुख्य संघामध्ये खेळू शकतोय, माझी ती ताकद आहे आणि माझी ती क्वालिटी आहे. त्याच्यामुळे सिद्ध आणि प्रसिद्ध या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. धावा झाल्या त्या 2. आणखीन एक आवाज मी मिस करतोय, तो देखील उमेदमानचा एक फेवरेट आवाज आहे. गण्या, तो देखील एक फेवरेट आवाज आहे उमेदमानचा. ते काय कुठून काय करतील ते कोणाला माहिती नाही. 2 धावा, दुसरं षटक प्रगतीपथावर. 2 विकेट मैदानाच्या आतमध्ये पडल्या गेलेल्या आहेत. इथे खेळायचं 2 साईडला, मात्र चेंडू ऑफ साईडला ट्रॅव्हल होतोय. बॅटचा टो लागतो त्या ठिकाणी. एकच धाव. हेमंत तुला माईक हवं आहे का? तुझ्याजवळ देतो हवा असेल तर. नाही इच्छा असेल तर देतो आम्ही, आमच्याकडे डीजे आहेत ते ऑपरेट करतील तुझ्यासाठी माईक. धावा 3. सध्या खुश आहे कारण धावसंख्या फलकावर कमी आहे आणि फ्रेंडशिप एकताचे मात्र ओनर्स सध्याच्या घडीला खुश आहेत. सगळ्यात महत्त्वाचं काय तर जो उमेदमान एंड कडून गोलंदाजी स्टँड येतो ना, तो एंड खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे उमेदमान गावाच्या एंडच्या दिशेनं ही गोलंदाजी जे एक चॅलेंज असेल बॅटर समोर, हवेच्या विरुद्ध दिशेनं फटका खेळणं. त्याच्यामुळे नानाची कल्पना जबरदस्त आहे. कुठेतरी डावखुरी हाताच्या खेळाडूला देखील संधी उपलब्ध व्हायला हवी. डावखुरी हाताच्या खेळाडूची देखील इच्छा असते की माझ्या देखील बॅटमधून षटकार यायला हवेत आणि त्यासाठी खास ही नानानं संधी उपलब्ध केले. आता डावखुरी हाताचे जेवढे बॅटर गावातले त्यांनी नानांना काय दिले ते मला माहिती नाही, पण त्यांच्यासाठी ही संधी उपलब्ध केले. धावा 3 आहेत. चांगला चेंडू. इथे काय ही गरज होती का? काय याची गरज होती का? मी म्हणेल थोडीशी चुकी झाली होती. मात्र पुन्हा एकदा क्रीज मध्ये परत आहेत आणि आता आणखीन एक विकेट मात्र गमवावी लागली असती गजानन स्टार्स या टीमला. मात्र स्टार कधी चमकतील
आतापर्यंत दुसरं षटक सुरू आहे. फलकावर धावा ज्या दिसायला हव्या होत्या मॅक्झिमम माझ्या मते 15 ते 20 धावा मानव, मात्र फक्त 3 धावा आहेत. फुल ऑफ लाईन ह्या वेळेस हवेच्या विरुद्ध दिशेने चेंडू आत येतोय, चेंडू आत येतोय. मी म्हटलं ना की हवेच्या विरुद्ध दिशेने खेळणं अवघड आहे. ताकद आणि टायमिंग या सगळ्या गोष्टी महत्वाच्या होत्या. इथे फटका फसला जरी होता तरी मात्र चौकार. थँक्यू थँक्यू. इथे इथे मात्र हा बीमर होता भरपूर. हा वर चेंडू होता. पंच महेंद्र शिंदे सर दर्शवित आहेत हा बीमर आहे. वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. खांद्याला अतिरिक्त जोर मात्र कुठेतरी जी उंची आहे ती जास्त मात्र पंचाच्या निदर्शनामध्ये. बीमर हा हे चेंडू म्हणजे पुढचा चेंडू असेल फ्री हिट. आमचे साथी समालोचक संदीप गावडे असते ना त्यांनी म्हटलं असतं उघडा डोले पहा नीट, पुढचा चेंडू आहे फ्री हिट. क्या बात आहे. त्या ठिकाणी पंखा फिरला गेला महेंद्र शिंदे सरांचा आणि काय हवा आहे ती पंख्याची बघा. महेंद्र शिंदे सरांनी तो हात बोट फिरवलं आणि किती हवा ती वेगाने वाहिली मैदानाच्या आतमध्ये. अरे आमच्या पंकजला जेवायला सोडा. बॅटिंग स्ट्रोक ऑन साइडला मिड विकेट डीपला. धीरज सामने धीरज आहे तो. इथे मात्र धीरज आहे. बॅटर विचार करत असतील. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ इथे पूर्ण होतोय. धावा फलकावर लागल्या गेलेल्या आहेत त्या 2 बाद 10 धावा. 5 ओव्हरची मॅच अग्री उमेदमान प्रीमियर लीग आपण खेळतोय. ही खऱ्या अर्थाने म्हणायचं गेलं ना पंकज तर ही खूप मोठी गोष्ट आहे. एका गावामध्ये 2 प्रीमियर लीग होतात. किती संधी मिळतात मुलांना या खेळण्याची. कारण काही अशी गावं आहेत तिथे एक प्रीमियर लीग होणं देखील अवघड आहे. आज आमच्याच गावाचा विचार केला तर आज नाना आम्हाला तारखा मिळत नाहीत. पांढर प्रीमियर लीग ठेवायची तर कधी ठेवायची कारण सगळ्या तारखा बुक आहेत. 23, 24, 25 घेण्याचा विचार केला तर 24, 25 विचार केला तर तिथे दमन आहे. सगळं काही बुक आहे. 1, 2 म्हटलं तर लोणावळा आहे. त्याच्यामुळे ती तारीख अजूनही पेंडिंग आहे. मात्र पाऊस पडला नाही तर नक्की जून महिन्याचा विचार केला जाईल. धावसंख्या 10 आहे. मॅचच्या दिशेने आपण पुन्हा बोलूया. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहतो मिस्टर विनीत. भरपूर नवीन चेहरे आहेत आणि जवळजवळ एक आपण अंदाज बांधला तर माझ्या मते पंकज 8 संघ 16 म्हणजे 150हून 128 येस 128 ते 130 खेळाडू आज या स्पर्धेमध्ये खेळतात आणि प्रत्येक खेळाडूला चान्स आहे ना. प्रत्येक खेळाडूला चान्स म्हणजे 16 खेळाडू तुमच्या एका संघामध्ये आहेत. ते 16 खेळाडू तुम्हाला यूज करावे लागतील. कसेही तुम्हाला ते यूज करावे लागतील. इम्पॅक्ट घेतला तरी चालेल. आता ते 16 खेळाडू तुमचे दिसायला हवेत खास करून तुमच्या प्लेइंग लिस्टवर. खूप चांगले नियम आहेत. नक्कीच उमेदमान प्रीमियर लीग पहिली आपण पाहिली साई ग्रुपच्या वतीनं. त्यानंतर मात्र ही स्पर्धा मोठ्या प्रमाणात पुढे आली. बॅटची एज इथे थोडंसं जगलिंग झालं त्या ठिकाणी. 2 संधी एकाच वेळा चालून आल्या होत्या मात्र त्या संधीचं सोनं झालं नाहीये. कोण होता एसटीच्या मागे? जॅक्सन. आत्ताच वर्णी लागली या खेळाडूची अबाव 35 मध्ये. इतका नाराज होऊ नको. एक तर ऑलरेडी धूल अगोदर जोडते त्याच्यामुळे तू दूर नको बोलू. नाराज भरपूर आहे कारण जी कामगिरी जॅककडून व्हायला हवी ती कामगिरी झाली नाही आहे आणि मोठी विकेट होती. म्हणायचं गेलं तर त्या ठिकाणी अमितची विकेट होती आणि ती विकेट बहुमूल्य होती. त्याच्यामुळे कदाचित जॅक्सन थोडासा नाराज आहे. बस झालं मित्रा. पंचांना त्रास होईल आमच्या. ऑफसाईडला फटका आहे. जोरकस फटका. चेंडू कव्हर डीप मध्ये चांगला फील्ड केलं गेलं. हेमंत जबरदस्त क्षेत्ररक्षण.
कधी आमच्या कॉमेंट्री बॉक्स जवळ मग अशी पाहिलं म्हणजे जसा एंड फिरतोय तसा हेमंत फिरतोय. प्रत्येकाची जिंकण्याची इच्छा आहे. प्रत्येकाची इच्छा आहे की आम्हाला चॅम्पियन बनायचं आहे. वुमेन प्रीमियर लीगचा चॅम्पियन बनायचं आहे. मात्र ते स्वप्न कुणाचं पूर्ण होईल उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. उद्याचा दिवस या स्पर्धेचा अंतिम दिवस. वुमेन अग्री प्रीमियर लीग 2024 म्हणायचं गेलं तर वुमेनची जत्रा. धावा 12. वेल प्लीज एक आम्ही सांगू इच्छितो की वेळ वाचवा. आमच्याकडे फक्त आम्हाला बोलता येईल. वॉट शॉट क्या बात है, जबरदस्त कॅच. नयन नाव आहे नयन आणि काय ते नयन होते चेंडूवर. अतिशय जबरदस्त कॅच कॅरी केला. एक मोठी विकेट या ठिकाणी परतावं लागेल मिस्टर अमितला डग आउट रिझर्व मध्ये. अमित बाद होतोय. जगात हाय लय भारी इमोशन्स ने भरलेली काळजाला भिडणारी यारी. हे लढायचं नाही आता भिडायचं नाही. आडवा आला त्याला सोडायचं नाही. आम्ही सोबत हाय आमची पावर हाय. धडका तुम्हाला सोसायचा नाही. आपली यारी लय भन्नाट हाय. आपली यारी लय. थँक्यू. आज आपल्यासोबत DBN लाईव्ह हे यूट्यूब चॅनल आहे आणि सगळ्यात मी म्हणेल नंबर 1चं चॅनल. अनेक चॅनल आपण पाहतोय. मात्र DBN लाईव्हच्या विषय म्हणायचं गेलं तर आज जर या ठिकाणी स्क्रीन असती तर नक्कीच तो संपूर्ण अपडेट DBN लाईव्हच्या माध्यमातून दाखवला गेला असता. बॅक अँड व्हील त्यानंतर स्कोर ट्रेंड या सगळ्या गोष्टी DBN लाईव्ह वेळेवर अपडेट करत असते, लक्षात ठेवा. आणि या यूट्यूब चॅनलची एक खासियत म्हणजे कमी वेळामध्ये 50,000 सबस्क्रायबर हे DBN लाईव्हचे आहेत. धावसंख्या 12. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा वळतोय. अगोदर शफलवून खेळण्याचा प्रयत्न. मात्र जॅकनं कसली अपील केली. काय गोलंदाजी होते जबरदस्त. कदाचित हे छोटं टोटल मानव असू शकते किंवा एक मोठं टोटल देखील पाहायला मिळू शकते, कारण अजूनही काही षटक शिल्लक आहेत, काही ओव्हर बाकी आहेत. तर नागेश अजूनही शिल्लक आहे. सरळ बॅट ना लॉंग ऑनच्या डोक्याच्या वरून हाय तोय आग्री प्रीमियर लीगचा षटकार. थँक्यू गणपती बाप्पा मोरया. चला रियांशी 11 आणि क्लासिक ग्रुप. रियांशी 11 आणि क्लासिक ग्रुप नाणेफेक खेळीसाठी आपण यायचं आहे. आणि रुद्रप्रकाश पाटील फ्रंट लाईन खेळायचं होतं. पुढे आले होते, भरपूर पुढे आले होते. आणि यावेळेस देखील चेंडूला पिक करायचं होतं. पहिला चेंडू अगदी स्लॉट मध्ये बॅटच्या आणि काय त्या चेंडूला पिक केलं. लॉंग ऑनच्या वरून सरळ पाठवलं गेलं 6 धावांसाठी. धावसंख्या मंदावली होती. त्या धावसंख्येला कुठेतरी तो बुश करण्याचा तो फटका. धावा झाल्या त्या 18 म्हणजे 6चा करंट रन रेट आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आणि 6चा करंट रन रेट म्हटलं ना तर पंकजच्या प्रोजेक्टर स्कोर 30 आणि 30चा टोटल या मैदानावर नक्कीच कमी आहे. चला ऐकूया आपण डीजेला. सोहळा भरला उमेळमानच्या गावा. क्रिकेटचा खेळ भारी रंगला आनंदाचा क्षण सारा. मैदान गाजू चला आगरी ताकद दाखवू चला. मैदान गाजू चला आगरी ताकद दाखवू चला. चारी बाजूला आवाज घुमू दे उमेळमान गावाचा. आगरी हे खरं आहे का रे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112 113 114 115 116 117 118 119 120 121 122 123 124 125 126 127 128 129 130 131 132 133 134 135 136 137 138 139 140 141 142 143 144 145 146 147 148 149 150 151 152 153 154
मला विश्वास बसत. चिमटा मारा जरा, चिमटा घ्या माझ्या. कोण आहे गोलंदाज? अरे विश्वास बसत नाही या डोळ्यांवर. दोनाच्या जागेवर 4 लावले तरी विश्वास बसत नाही. मात्र गण्या म्हणतो मी षटक टाकेल पण एका अटीवर, मला पाहिजे तिथे शतरक्षण लावा. बरोबर आहे गण्या, तुझा मान्य आहे आम्हाला. धावा झाल्या त्या 18. तब्बल उमेदमानची जर्सी अंगावर येण्यासाठी 5 वर्ष घालवली. मात्र जेव्हा 140 लोकांना जर्सी आली तेव्हा गण्याच्या अंगावर जर्सी दिसली. गोलंदाजी करतो गण्या. आणि आमच्या समालोचक कक्षामध्ये पाहिलं तर आमचे मित्र गणेश दादा देखील आलेत. अपील अपील पा. अरे काय पंचांचा जीव घेशील काय? इतकी अपील करू नको, शिंदे सर घरी जातील. पहिले षटक आहे शेवटी, अग्रेसिव्ह पण असायला हवा. पहिले षटक बिचारा टाकतोय मॅच क्रिकेट मधील. धावा संख्या 18. क्या बात आहे, क्या बात आहे. याचा विचार करा, याचा विचार करा. कुठे आहे जेपी? कुठे आहे जेपी? जेपी कुठे बसलाय? जेपी झाडाखाली आहे का? फॉर्म भरून घे, फिक्स कर. फुल टॉस, फुल टॉस. स्तुती जास्त केली वाटतं. काय निघेल पंचांचा? 6 धावा. थँक्यू थँक्यू. डीजे थांबवतोय. षटकार कोणी मारला? बॅटरनं. चेंडू कोणी टाकला? गण्यानं. दोष कोणाला होता? यष्टी रक्षकाला. असं असं करतोय. अरे त्याची काय चुकी आहे हेच मला कळत नाही. म्हणजे यष्टी रक्षकाने काहीतरी सांगितलं म्हणून तो फुलटॉस चेंडू पडला. चुकी बरोबर. गण्या गण्या पट्टे म्हणा तुझे. बरोबर आहे गण्या. धावा संख्या 24. क्या बात आहे गण्या. ऑन साईडला फटका चांगला आहे. डीपला प्रोडक्शन आहे, डीपला प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी. हेमंत आहेत. स्ट्राईक एंडला थ्रू. नागेशला स्ट्राईक द्यायची नाही. खरोखरच कुठेतरी क्रिकेट खेळताना कुठेतरी इंटेलिजंट क्रिकेटर व्हावं लागतं. त्याबद्दल मी नक्कीच हेमंतचं कौतुक करेन. की कुठला खेळाडू आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतो मैदानाच्या आतमध्ये, कुठल्या खेळाडूला सर्वाधिक संधी द्यायला हवी. गणेशदा तुमची इथे जागा आहे. गणेश म्हात्रे साहेब तुमची जागा इकडे आहे, तिकडे नाही. या या या. फुल ऑफ लाईन. मस्त स्टोक आहे. का झेल पर्यंत पोहोचेल का? मजबूत बांध्याचा गडी आहे. तुफान आहे, तुफान आहे खरोखरच. इथे काही विकेट सॅक्रिफाईस. यस मी तर म्हणाली विकेट सॅक्रिफाईस केली गेली. कारण स्ट्राईक हवी आहे ती नागेश पाटील ना, त्यासाठी मात्र ही विकेट सॅक्रिफाईस केली गेली. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 27 धावा षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत. ते 4थं धाव संख्येचा वेग वाढवावा लागेल गजानन स्टार्स या टीमला. काही घडू शकतं, लक्षात ठेवा. शेवटी क्रिकेट आहे. आणि जर आपण याचा मेन बॅनर जर पाहिला आपण या स्पर्धेचा, तर दामू शेठचा मोठा फोटो आपल्या पाहिजे. मिस्टान स्टोक आहे, मिस्टान स्टोक आहे. कॅच होईल का? नाही आहे, नाही आहे. कॅच सुटला जातोय. कदाचित ती कॅप जी घातलंय ना त्या कॅपमुळे तो कॅच मिळणार नाही. बरीचशी कॅप खाली आहे ती. धावा झाल्या त्या 28. 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 28 धावा फलकावर. गण्याचं मात्र अप्रतिम षटक आपण पाहिलं. धावा खर्च केल्या गण्याने या ओव्हरमध्ये. त्यामध्ये 10 जर त्या यष्टीरक्षकाने चुकीचा संदेश दिला नसता तर तो बॉल फुलटॉस टाकला नसता गण्याने आणि तो षटकार गेला नसता. गण्या नक्कीच आम्ही समजू शकतोय. मात्र चांगलं षटक तो हाताळलंच. 4 षटकांचा खेळ पूर्ण. धावा येतात फलकावर त्या 28. डीजे चेतननं जर हॅट्रिक षटकार म्हणजे षटकारांची तिकडी पूर्ण गेली. साहिल पाटील आणि मंगेश कडून 5000. पैशाची जबाबदारी आम्ही घेत नाही, आम्ही फक्त बोलण्याची जबाबदारी घेतो. मारलेस तर त्याला पकड साहिलला.
एक न्यूज, पाकिस्तान संघाला आयर्लंड संघाने हरवले. इथे मात्र कोण कोणाला हरवणार? चला अंतिम षटक, 5वं षटक. धावांची गरज आहे. धावा धावा आणि धावा हव्या आहेत गजानन स्टार्स या टीमला. नाहीये ब्लँक स्ट्रोक प्लॅन मिस. चेंडू मात्र एसटीच्या मागे. पहिला चेंडू डॉट. चला प्लीज विनंती करतोय रियांशी 11 वर्सेस क्लासिक ग्रुप टीम कॅप्टन, आपण प्लीज नाणेफेक करण्यासाठी या. मोफत मुलतानी माती फेस पॅक कुणाला लावून घ्यायचं असेल तर मैदानाच्या आतमध्ये उभं राहा. थँक्यू नाना. या गरमीमध्ये कुठेतरी कुल होणं गरजेचं होतं आणि कूलरची व्यवस्था केल्याबद्दल धन्यवाद. हेमंत शेठ धन्यवाद. हॅट्रिक विकेट 500 रुपये. अँगल चुकीचा पाहिला आपण, कारण चेंडू पडल्यानंतर ज्यावेळेस आपला कट होतो ना त्यावेळेस आपलं पिचिंग हे खूप महत्वाचं आहे. आउटसाईड ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर हा चेंडू टाकला असता तर कदाचित हा चेंडू टर्न झाला असता, आतमध्ये आला असता, एक अँगल कुठेतरी क्रिएट केलं असतं या चेंडूनं. आज जबरदस्त गोलंदाजी. कौतुक असेल, फ्रेंडशिप एकता या टीमचं, कारण हेमंतनं कदाचित निवडून ते खेळाडू घेतलेत. आणखीन एक प्ले अँड मिस, आणखीन एक ब्लँक स्ट्रोक. याचं कारण देखील मी तुम्हाला सांगतोय, सराव नाहीये. सरावामध्ये कधी यायचं नाहीये आणि कधी कधी सराव नसतो ना मित्रांनो, त्यावेळेस अशा गोष्टी या मैदानाच्या आतमध्ये घडत राहतात. ऑफसाईडला चॉप केला. डीप एक्स्ट्रा कव्हर प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. थ्रो त्या ठिकाणी झाला. नॉन स्ट्राइक एंडला थ्रो जाईपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट. धावा झाल्या ते 31. अंतिम षटक आहे. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे या षटकातील. फुल ऑफ लेंथ मात्र बीमर आहे आणि इथे मात्र हा चेंडू देखील 4 धावांसाठी, म्हणजे म्हणतात ना थँक्यू. आज गणेश चतुर्थी आहे. थँक्यू डीजे, धन्यवाद. धावा 36. म्हणतात ना की आंधळा मागतो 1 डोला, देव देतो 2 डोले, अशातला प्रकार. एकतर बिमारी आहे प्लस चौकारी आहे इथे, म्हणजे मोजावे लागतील त्या 5 धावा आणि प्लस असेल पुढचा चेंडू फ्री हिट. धावा झालेल्या फलकावर त्या 36. इथून या चेंडूंमध्ये काही मोठे फटके, 2 मोठे फटके आले तरी देखील एक चांगला स्कोरबोर्ड गजानन स्टार संघ फलकावर लावू शकेल, म्हणजे एक फाईट टोटल आपण पाहू शकाल. गरज आहे, नितांत गरज आहे मोठ्या फटक्यांची. मी म्हटलं यावेळेस जे चेंडू शिल्लक आहे त्या चेंडूवर 2 मोठे फटके जरी आले तर एक फाईट टोटल स्कोर उभारू शकतोय गजानन स्टार संघ. मात्र शेवटी हे स्टार चमकायला लागलेत. हा षटकार धावा 42. थँक्यू. निशांतच्या हातात आम्ही बॉल दिला, निशांतच्या हातामध्ये. निशांतला असं वाटलं की वसे प्रगतीमध्ये जमा करायला दिलाय.
त्याच्यामुळे तो देत नव्हता. थँक्यू निशांत, डिपॉझिट करायला दिलेला तो. धावा झालेल्या आहेत त्या 42. 2 चेंडू अजून शिल्लक. नागेश हा मात्र सितारा अब चमकने लगा है. आता मात्र बॅट मधून खोऱ्याप्रमाणे धावा वाहत आहेत नागेश पाटलांच्या. लय सापडले यावेळेस स्मिस्थान स्ट्रोक आहे. कोण घेणार कॅच? लांब आहे, लांब आहे, भरपूर लांब आहे. बॅकअप चांगला. 2 धावा इथे आरामात पूर्ण करतो. चालून अगदी त्या देखील स्टार खेळाडू आहे. धावा येत आहेत. 2 धावा झालेल्या आहेत त्या. 44. गजानन स्टारचा जो पॅकर आहे ना आता तो खुश झाला असेल. नागेश खरोखर राईचा तर राईची मॅच मला अजून आठवते. काय तो डान्स केला होता नागेशनं. ती व्हिडिओ भरपूर व्हायरल झाली होती. मला असं वाटलं की त्या राईच्या मैदानावर काही भूत वगैरे संचारले का अंगामध्ये. एक धाव, दुसऱ्याचा कॉल, स्ट्राइक एंडला थ्रो. सावकाश सावकाश सावकाश, दुखापत करून घेऊ नका. 2 धावा. एंड ऑफ द ओव्हर नंबर 5. 5 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. फलकावर धावा लागल्या गेलेल्या आहेत त्या तब्बल 46 धावा आणि 47 धावांचं आव्हान फ्रेंडशिप एकता या टीमला. खरोखरच सुरुवात नक्कीच मंदावली होती. त्यानंतर मात्र जो वेग पकडला, मी म्हटलं ना की गजानन स्टारचे स्टार चमकणं गरजेचे आहेत आणि नागेश पाटील नावाचा स्टार थोडासा उशिरा चमकला. देर से दुरुस्त आहे. थोडेसे उशिरा फटके आले मात्र वेळेवर फटके आले या ठिकाणी. गजानन स्टार्स या टीमचं धावसंख्येला एक आकार आला आणि आकार देता आला मी म्हणेल. 46 धावा, 47 टू विन. फ्रेंडशिप एकता मात्र गण्याची देववर. काय गण्याचं षटक होतं जबरदस्त. चला फ्रेंडशिप एकता संघ लगेच आपण या डगआउट रिझर्व्हमध्ये रियांशी 11 आणि क्लासिक ग्रुप दोन्ही टीम कॅप्टन. जरी मरी रियांशी 11 टीम कॅप्टन आले आहेत. क्लासिक ग्रुप कोण आहे? जेपी आहे का? साहिल पाटील. चला प्लीज या मधल्या वेळेमध्ये नाणेफेक व्हायला हवी विनंती करतोय. या मधल्या वेळेमध्येच आपण या जरा. थँक्यू. दोस्ती खूप महत्वाची आहे. मैत्री ही जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. फ्रेंडशिप डेकोरेटर्स हेमंत घरत यांचं मनापासून आभार. थँक्यू. कूलर दिलेत मित्रा, बर्फाचं देखील व्यवस्था कर. चला टीम कॅप्टन दोन्ही आल्यात का? कल्पेश नाना टॉस करूया आपण. फ्रेंडशिप मंडप डेकोरेटर्स हेमंत घरात थँक्यू. चला नाणेफेक करूया आपण. रियांशी 11 आणि क्लासिक ग्रुप. 4 ओव्हरची मॅच असेल ना? 4 ओव्हरची मॅच, 4 गोलंदाज. काही योग्य निर्णय घ्या नाणेफेक करण्याच्या अगोदर. 4 ओव्हर ना? 4 गोलंदाज फिक्स.
थँक्यू. दोन्ही संघ नक्कीच सुरुवात नक्कीच दोन्ही संघांची खराब झाली आहे, त्याच्यामुळे दोन्ही संघ नक्कीच बदल करतील. रियांश 11 आणि क्लासिक ग्रुप. चला, रोहित आहेत आमच्या सोबत आणि त्यांच्याच शुभ हस्ते या ठिकाणी कॉइन स्विन होईल. रियांश 11 आणि क्लासिक ग्रुप दोन्ही संघ या ठिकाणी आहेत. छापाचा कॉल, टॉस स्विन. क्लासिक ग्रुप नाणेफेक जिंकतो. पहिला सामना मित्र या लीग सिस्टम मधून पहिला सामना तू पराभव झालास, इथून दुसरा सामना खेळतोस आणि तो देखील रियांश 11 या टीम सोबत. काय बदल केले, सगळ्यात महत्त्वाचा तू बदल काय केला आपल्या टीम मध्ये? बदल म्हणजे आता बॉलर एक ॲड केलाय आणि इम्पॅक्टला पण बॉलर ठेवलेत आणि प्लस आता बॉलिंगच आम्ही निर्णय घेतलाय, बॉलिंग करणार आम्ही. तर ट्राय करू की 50 पर्यंत थांबवायला, 45-50 पर्यंत, 40 ते 50 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल. मात्र समोरचा संघ हा देखील एक मोठा संघ आहे, चांगली गोष्ट आहे. मॅच सुरू होते, जास्त वेळ घेत नाहीये, तर नक्कीच वळतोय या ठिकाणी टीम कॅप्टन रियांश 11. आपण देखील पहिला सामना हरलात, आपल्या टीम मध्ये आपला काय बदल आहे? आमचे 1-2 चेंजेस करायचे आहेत, बट आम्ही ते ऑन फील्ड डिसिजन तिकडे घेणार आहोत आणि त्यानुसार आम्ही आमची संघबांधणी केलेली आहे आणि त्यानुसार उतरणार आहोत. म्हणजे खास करून पॅटर्न्स थोडेसे यूज होतील की गोलंदाजांमध्ये भरणा केली जाईल? गोलंदाजामध्येच आमचं होईल, कारण की मगाशी 3 ओव्हरपर्यंत आमचं व्यवस्थित आम्ही पकडलं होतं, पण नंतरच्या 2 षटकामध्ये एकदम 40 रन आले आणि मॅच थोडासा दूर गेला, बाकी काही नाही. यावेळेला तशी चुकी होणार नाही असं आम्ही पुरेपूर प्रयत्न करू. ओके, नक्कीच ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना केलाय बदल, त्यामुळे ही मॅच रफ अँड टफ होईल. दोघांनी नक्कीच आपल्या गोलंदाजीमध्ये भरणा केलाय, म्हणजे नक्कीच यावेळेस पुढचा मॅच जो असेल रियांश 11 आणि क्लासिक ग्रुप या दोन संघांमध्ये तिखट गोलंदाजीचा मारा हा तुम्हाला पाहायला मिळेल. या वळूया आपण या मॅचच्या दिशेनं. गणेश दादा आलेले आहेत, मात्र ही इनिंग करतोय आणि नक्कीच त्यांच्याकडे मी माईक सुपूर्द करतो, पूर्ण मॅच त्यांच्याकडे देतो मी. जेवण अजूनही सुरू आहे, जेवून घ्या. सुरुवात झाल्या मॅचला, टार्गेट सेट केला आहे ते 47 धावांचं आणि आघाडीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. फ्रेंडशिप एकता या टीमची. मात्र एक सांगू तुला मी, मामानं मात्र भाच्याची निवड केली, इतका मी निश्चित सांगू शकतोय. पॅचेज, मोठी विकेट. फ्री होता का? आमचं लक्ष नव्हतं, आम्ही टॉस बॉक्स मध्ये होतो, मात्र मोठी विकेट होती. जितका माणूस शरीराने जितका मोठा आहे ना, तितकाच हा खेळाडू देखील मोठा आहे, त्याच्यामुळे ही मोठी विकेट होती. मी म्हटलं धावा झाले त्या 4. काय जोडी आहे, म्हणजे इथे एक विचार केला हेमन ना की काही होऊ द्या, तोडफोड सुरुवातीपासून तोडफोड. अटॅकिंग खेळी करायची आहे, त्या कारणास्तव मात्र 2 नामांकित खेळाडू वापरले जात आहेत या ठिकाणी आपल्या या टीमला ओपन करण्यासाठी. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटर्स मैदानात पाठवलेत. फ्रेंडशिप एकता या टीमनं. आता चांगली गोलंदाजी चेतनचं नक्कीच मी कौतुक करेल, चांगली वापसी करताना गोलंदाज पाहायला मिळतोय. उमेदमान अग्री प्रीमियर लीग 2024. क्या बात है, क्या बात है. सचिन सारख्या खेळाडूला त्या ठिकाणी उभं ठेवणं म्हणजे अक्षरशः कठीण आहे, मात्र मी तर म्हणेल या गोलंदाजाला सचिनला बेड्या ठोकलेत. जबरदस्त गोलंदाजी. तुम्ही जे काम करू शकता ते काम आम्ही देखील करू शकतोय. सुरुवातीला तुम्ही आम्हाला थांबवून ठेवलं होतं, इथे मात्र आम्ही तुम्हाला थांबवून ठेवू शकतोय.
पॉवर प्लेचं षटक असलं तरी मात्र या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर असेल ती माझी दाखवून देतो मिस्टर चेतन. यावेळेस बॅटच्या स्लॉट मध्ये ओव्हर पिच डिलिव्हरी होती. सरळ चेंडूला फेकून दिला वाईडिश लॉंग ऑनच्या वरून. अगदी जवळ गेला बॅटरच्या. 6 धावा षटकार. थँक्यू. अडीचे धावा झाल्या त्या 10 कदम. काय सुरुवात केली आणि हीच सुरुवात हवी होती हेमंतला. त्या कारणास्तव हेमंतने या बॅटरची निवड केली कारण दोन्ही स्फोटक खेळाडू एकत्र खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरवणं म्हणजे एक जिगरीची गोष्ट मानव आपण म्हणू शकतोय. इथून या दोघांच्या विकेट खूप महत्त्वाच्या आहेत. फ्रेंडशिप एकता या टीमसाठी एक प्रकारे मी तर म्हणेल हे खुलं चॅलेंज आहे हेमंतचं. धावा आहेत त्या 11 आणि इथून काय करायचंय गजानन स्टार्स या टीमला तर या बॅटर्स पैकी एखादी विकेट तर कदाचित तो एक धक्का लागू शकेल फ्रेंडशिप एकता या टीमला. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक पूर्ण झाले आणि पहिल्या षटकामध्ये धावा फळकाव्या लागलेल्या आहेत त्या 12. टेनिस क्रिकेट जगतातील स्विंगचे सुलतान ज्यांनी अनेक मैदानं आपल्या स्विंगच्या ताकदीवर गाजवलेत. नवघर गावचा ब्रँड मिस्टर सन्माननीय राजूजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. विनंती करतोय मी राजू पाटील साहेबांना की प्लीज आमच्या मुख्य VIP डायसवर येऊन आपण आसनस्थ व्हा. नवघरचा ब्रँड नवघरचा स्टार खेळाडू लक्षात ठेवा ज्यानं राहुलच्या सोबत अनेक वर्ष क्रिकेट खेळलं. RK ट्रॉफी ज्याने गाजवली. RK ट्रॉफी ज्यानं अनेक वेळा जिंकली आणि राजकपूर मेमोरियल कप मधील एक बेस्ट बॉलरचा किताब पटकावणारा तो भाईंदरचा पहिला खेळाडू सन्माननीय राजूजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन. त्यांचं या करूया आपण सहर्ष स्वागत. धावा संख्या 12. पहिलं षटक पॉवरफुल पाहायला मिळत नाही मात्र धावा चांगल्या जमवल्यात त्या फ्रेंड्स एकता या टीमनं. फ्रेंडशिप एकता या टीमनं. षटक क्रमांक 2 निपुण. क्या बात आहे. काय एक शब्द येते त्या ठिकाणी. उमेद मानचं चॉकलेट बाय तू कुठलं चॉकलेट. डार्क चॉकलेट आहे वाटतं. डार्क आहे ना. बबली आहे. चालेल चालेल. तू नंतर मॅच संपल्यावर आहे ना बेटा मी बोलत नाही. मात्र मगाशी खास करून हितेशच ना तो हिटमॅन समालोचन करत होतो रोहित घरत. मला असं वाटलं होतं रोहित असा बोलतो ना की कदाचित एखादा खेळाडून बॅट मारेल त्याच्या पाठणीत. अशा प्रकारे समालोचनाचं सुरू होतं. वेलकम वेलकम. सन्माननीय राजूजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. वेलकम राजू दादा आपलं हार्दिक स्वागत. चांगला फटका इथे 2 धावा इथे या फटक्यावर नक्कीच मिळतील. धावा झालेल्या त्या 14. टेनिस क्रिकेट जगतातील एक नामवंत अष्टपैलू खेळाडू नवघर गावाचा ब्रँड आणि मी म्हणेन तर RK ट्रॉफी गाजवणारा एक नामवंत खेळाडू राजू पाटील यांचं आगमन. ह्या व्यक्तीच्या विषयी माहिती द्यायची गेली ना तर मानव ही व्यक्ती इतकी क्रिकेटची वेडी आहे ना. जवळजवळ 1:30 वाजता रात्री 1:30 वाजता मालजीपाड्याला मॅच पाहायला आली होती. ते थेट सकाळी 4 वाजेपर्यंत ती मॅच पाहायला बसले होते राजू पाटील. प्लेसमेंट पूर्ण कल्पना आहे. इथे कुठल्याही प्रकारचा धोका घ्यायचा नाहीये. हवेच्या विरुद्ध दिशेने खेळणं म्हणजेच मी म्हणेल आबेल मुझे मार.
म्हणजेच मनाला आमंत्रण, विकेटला आमंत्रण असं मी म्हणू शकेल. ती पूर्ण कल्पना आहे धीरजला. त्यामुळे इथे एक संयमी खेळी, यावेळेस हवेच्या विरुद्ध दिशेनं संयमी खेळी सुरू आहे. तंत्रशुद्ध खेळी म्हणतात ना, ती तंत्रशुद्ध खेळी सुरू आहे. धावा झाल्या त्या 15. ऑफ साइडला पंच केला इनफिल्डच्या वरून. शतरक्षक धावतोय चेंडूला फील्ड करण्यासाठी. अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ फुटबॉल प्रमाणे चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला होता त्या ठिकाणी, मात्र चेंडू काही अडत नाही आणि निघून जातोय 4 धावांसाठी चौकार. वेलकम वेलकम. गजानन भोईर साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. येत्या 15 मेला पांडूच्या गावामध्ये आपण 1 लाखाची सर्वात मोठी जी स्पर्धा पाहणार आहोत. त्या स्पर्धेचे प्रणेते ज्यांच्या वाढदिवसानिमित्तानं त्या स्पर्धेचं आयोजन प्रथमच पांडू गावामध्ये केलेलं आहे. गजानन भोईर चषक आणि त्याच स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय गजाननजी भोईर साहेब हे देखील या ठिकाणी दाखल झाले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आणखी एक तंत्रशुद्ध फटका. ताडमॅन प्रोडक्शन आहे तिथे 1 धाव. धावा झालेल्या आहेत त्या 20-47 धावांचा पाठलाग करतोय. षटक क्रमांक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो, दुसरं सुरू आहे. मात्र याच्यानंतर तुमचं फुल आणि फुल एंटरटेनमेंट होईल, कारण आम्ही सरळ माईक देणार आहोत गणेशदादाच्या हातामध्ये. त्याच्यामुळे गणेशदादा ज्यावेळेस येतो ना त्यावेळेस भल्या भल्यांना घाम फुटते. त्यांचा आवाज तुम्हाला ऐकण्यासाठी नक्कीच मिळेल. पण एकदा प्लेसमेंटचा फटका आपण पाहतो. 1 धाव तर वेगानं पूर्ण केली. अशा प्रकारे जर धीरज धावत राहिला ना तर भरपूर वेट कमी होईल याचं. मात्र हे फक्त स्पर्धेसाठी नाही तर डेली त्यांनी करायला हवं. धावसंख्या 22. सगळ्यात महत्वाचं काय तर नाना, वेट वाढण्याचं कारण चायनीज सगळ्यात जास्त खाणं. तेलकट, वडापाव, फास्ट फूड म्हणू शकतोय. चॉप केला. इथे गॅप आहे, इन टू द गॅप. चेंडू थांबणार नाहीये, निघून जाईल 4 धावांसाठी चौकार. 4. थँक्यू, धन्यवाद. हिचे धावा संख्या झालेली आहे ती 26 धावा. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतो. पहिल्या षटकामध्ये तब्बल कुठल्या त्या 12 धावा चेतनच्या. त्यानंतर षटक क्रमांक 2 आपण पाहिलं निपुणचं, आणि निपुण देखील खर्च केल्या त्या तब्बल 14 धावा. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावा संख्या झाली आहे ती 26. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 18 आणि 18 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 21. 18 चेंडू 21 धावांची गरज. यावेळेस हवेच्या दिशेने खेळायचं आहे. मगाशी पाहिलं आपण तर हवेच्या विरुद्ध दिशेनं खेळताना कुठेतरी संयम आणि कुठेतरी तंत्रशुद्ध खेळी आपण पाहिली सचिनची आणि खास करून धीरजची. आता इथून मात्र कदाचित हात खोडले जातील. मात्र या ठिकाणी त्याच लेवलचा त्याच ताकदीचा गोलंदाज वापरला जातोय. त्याच्यामुळे या ओव्हरमध्ये किती धावा असतील? 18 चेंडू 21 धावा या करायच्या आहेत. इथून हे षटक जर कमीत कमी धावेचं हाताळलं गेलं तर मॅच मध्ये वापसी गजानन स्टार्स टीमचे. कारण प्रथम बॅटिंग करताना देखील शेवटी हे स्टार चमकले होते. लक्षात ठेवा, शेवटी हे गजाननचे स्टार चमकले होते. इथे देखील शेवट आणि या शेवटी हे स्टार चमकतील का? कारण शेवटी धावसंख्येचा वेग वाढला होता. दीपकला थोडंसं चेंज केलं गेलं, थोडंसं फ्लाइंग स्लीप मध्ये डीप मध्ये टाकलं गेलं. आज दीपकला देखील वेळ मिळतोय क्रिकेट खेळण्यासाठी, थोडासा बिझी असतोय तो देखील. धन्यवाद करत असे नानाचं, अशा स्पर्धा ठेवत जा. ब्लॉकरचा डेड ऑन स्पॉटचा चेंडू, क्या बात आहे. ऑफ ड्राईव्ह केलं गेलं चेंडूला. हा कदाचित सिंगल कन्वर्ट केला गेला धीरजला स्ट्राईक देण्यासाठी. अनेक मॅच विनिंग पारी
आणि खास करून उत्कृष्ट फलंदाज मालिकावीर पारितोषिक या खेळाडूंना घेतले आहेत. आणि UPL उमेदमान प्रीमियर लीगचा चॅम्पियन म्हणजे स्टार खेळाडू आहे हे देखील विसरता कामा नाही आहे. चॉपचा फटका आहे, हा चाबूक शॉट आहे धीरज पाटीलच्या बॅट मधून सिंगल. मी म्हटलं कमीत कमी धावा मॅच मध्ये रंगत येईल, मॅच मध्ये वापसी तुम्ही करू शकता. एक चांगली लाईन आणि लेंथ, काही चेंडू डॉट तर काही विकेट. इथे प्रेक्षक हेच पाहण्यासाठी आलेले आहेत. संघ कुठलाही जिंकू द्या, मात्र जे पॉइंट टेबल आहे ना ते पॉइंट टेबल व्यवस्थित सुरू राहिलं पाहिजे, चाललं पाहिजे. असं नाही की एखादा संघ 10 पॉईंटवर आहे, एखादा संघ 2 पॉईंटवर आहे. इथे परतावं लागेल, महत्वपूर्ण विकेट, बहुमूल्य विकेट प्राप्त करतोय सचिनला. परतावं लागेल डगआउट रिझर्व मध्ये. पहिला गडी बाद गॉन. मी म्हटलं ना की गजानन स्टार्स या टीमचे शेवटला स्टार चमकत आहेत आणि इथे देखील काय हा शेवट गोड होईल का. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तो जॅक. षटकारांची तिकडी पूर्ण केली जॅक तू, तर नानाकडून तुला दिले जातील 500 रुपये. 28 धावा फलकावर आहेत. 19 धावा या करायच्या आहेत, लक्षात ठेवा. मॅच अजूनही संपली नाहीये. मॅच ही रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल जर हे षटक कमीत कमी धावेचं हाताळलं गेलं तर. 35 मध्ये नक्कीच उमेदवार मास्टर्स टीम मध्ये वर्णी लागले या खेळाडूची. जॅक्सन चेज लीगचा फटका आहे. डाऊन द ग्राउंड चेंडू मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये थोडंसं फंबल झालं. पवन आहे त्या ठिकाणी. एकच धाव. धीरज कुठल्याही प्रकारचा धोका घेत नाही, आरामात इथे मात्र सिंगल पूर्ण केली गेली. UPL ला मला वाटतं 100च्या वर धावा होत्या धीरज पाटील यांच्या. 104 की 106 असा काहीतरी तो आकडा होता. 100 धावा एका स्पर्धेमध्ये खूप मोठं रेकॉर्ड आहे. कारण उमेदवारांचे 2 स्टार खेळाडू 40 प्लसचे मला अजून ऍड होत आहेत. एक म्हणजे आपला हरीश जो आपल्यामध्ये नाही आहे, त्यानंतर मी मुकेशचं नाव घेईल ज्यांच्या खात्यावर सेंचुरी आहे. 100 किती 34 क्या बात आहे, मोठी केली गेली होती. चांगलं क्षेत्ररक्षण. धावा झालेल्या आहेत त्या 30. 17 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत ते 13 चेंडू 17 धावा. 13 ही आकडा खराब आहे, 17 ही आकडा खराब आहे. 13चा फेरा आणि 17चा खतरा हा कोणावर. गणेशदादा आमचे मागे आहेत, नक्कीच माईक त्यांच्याकडे देणार आहे मी. हा फेरा आहे, 13चा फेरा होता आणि 13चा फेरा कोणावर, चेतनवर. दुसऱ्या स्पेल मध्ये मात्र शेवटच्या चेंडूवर षटकार. धाव संख्या वेगाने पुढे वाढते. धावा झालेल्या आहेत त्या 36. लॉस ऑफ 1 विकेट ऑन बोर्ड. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 36 गणेदा. 36 आकडा दोघांमध्ये कधी नसावा. 36चा आकडा दोघांमध्ये कधी नसावा. मात्र 36 गुण जमतील तरच लग्न होतात. 36 गुण जमतील तरच लग्न होतात. या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. 36चा आकडा दोघांमध्ये नसावा, मात्र लग्न जुळवण्यासाठी किती गुण पाहिजे गणेदा. 36 गुण जमले पाहिजे. त्याच्यामध्ये 36 धावा झाल्यात. 3 षटक पूर्ण. धावा करायचे आहेत येणाऱ्या या 12 चेंडू मध्ये, त्या म्हणजेच 11. आताच्या घडीला गणिता काय चाललंय माहिती आहे का तुला. मिया बीबी राजी तो क्या करे ना. ते इथे देखील भाजीत भाजी कोबीची आणि पोरगी पटवली मामाची, अशा देखील गोष्टी बऱ्याचशा घडल्यात. गणित येईल मगाशी तुमचं पूल म्हणून जे नक्कीच करतील ते. आणि त्यांच्याकडे ज्यावेळेस माईक जाईल ना त्यावेळेस भल्या खेळाडूंना घाम फुटतो.
इतके मात्र नक्की आहे. मात्र हिटमॅन रोहितनं काय कॉमेंट्री केली मगाशी, मी घाबरलो होतो. तिथून जर बॅटर एखादा धावत आला ना बॅट घेऊन, तर रोहितची पाटण फुटली म्हणून. चला मॅचच्या दिशेने वळूया आपण. शेवटचे 12 चेंडू आहेत आणि गोलंदाजी ट्रॅकवर कोण येतोय? मिस्टर अमित. ज्या तुम्हाला मॅन ऑफ द मॅचच्या टी शर्ट्स दिलेल्या, जर्सी दिलेल्या आहेत, त्या जर्सी परिधान करूनच तुम्हाला खेळावं लागेल. लक्षात ठेवा, आयोजकांकडून सूचना आलेली आहे. ज्या तुम्हाला जर्सी दिल्या आहेत मॅन ऑफ द मॅचच्या, त्या परिधान करूनच तुम्हाला खेळायचं आहे. हा प्रकार यावेळेस पुलचा फटका काय? हा सक्सेसफुल, या सक्सेसफुल, हा बिग हिट, एक वजनदार बॅटर कडून वजनदार फटका. 6. थँक्यू सुपरस्टार. आणि सुपरस्टार धीरज पटेल सुपरस्टार म्हणू शकतोय. धावा झालेल्या फलकावर त्या तब्बल 42 धावा, 5 धावांची गरज आहे आणि चेंडू अजूनही शिल्लक आहेत ते 11. यावेळेस कट करतोय, थर्डमॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, डीपला फिल्डर त्या ठिकाणी येतोय. 1 धाव मात्र आरामात या ठिकाणी पूर्ण केली धीरज पाटीलनं. धावा 43, 4 धावांची गरज विजयासाठी. मॅचची पूर्ण हवा काढून टाकणार तो षटकार आपण पहिला मदर तेरेजा बेकरी जवळ मारला धीरजनं. चांगला चेंडू, चांगला चेंडू. चार धावा करायचे, चेंडू शिल्लक आहेत 9. म्हणजे अक्षरशः या क्या बात आहे. आणखीन एक चेंडू निर्धाव. जे काम आपल्याला जमत नाही ना गणेशदा, ते काम कधी करायचं नाही. ही खरी गोष्ट आहे. जे काम जमत नाही त्या कामात कधी हाती घालायचं नाही. आणि मला वाटतं जॅक्सनचा हा खेळ नाही आहे. सिंगल डबल म्हटलं तर जॅक्सन ना नॅचरल खेळ तुमचा जो आहे तो खेळ खेळणं गरजेचं. हा नॅचरल खेळ आहे. मिस्टर स्ट्रोक आहे. काय हा कॅच होईल का? हा कॅच होईल का? प्रयत्न चांगला केला होता. सिंगल इथे कंप्लीट. 3 धावांची गरज आहे. धीरज स्ट्राइक एंडवर आणि चेंडू शिल्लक आहे ते 7. नेक्स्ट मॅच रियांशी 11 वर्सेस क्लासिक ग्रुप या दोन संघांच्या दरम्यान पुढील मॅच असेल. आणि पुढची मॅच 4 ओव्हरची असेल. हे क्लिअर करतोय अगोदरच. 4 षटक, 4 गोलंदाज, प्लेसमेंट, शांत क्रिकेट. आणि कुठेतरी मी म्हणेल खांद्याच्या वर डोकं आहे ना, त्या डोक्याचा वापर परिपक्व करतोय बॅटर. कुठल्याही प्रकारचा धोका घेत नाहीये. 4थ्या षटकाचा तो शेवट चेंडू होता. पूर्ण जाणकारी मैदानाच्या आतमध्ये. सिंगल फक्त काढला. पुन्हा एकदा स्ट्राईक स्वतः ठेवली. धावा झाल्यात फलकावर त्या 45. 2 धावांची गरज आहे विजयासाठी आणि चेंडू शिल्लक आहेत ते 6. 6 चेंडू 2, 6 चेंडू 3, 6 चेंडू 1. या धावा काढू न देणारे विक्रमादित्य आज आपल्या व्यासपीठावर आहेत. सन्माननीय राजूजी पाटील, त्यांच्या समित गजाननजी भोईर साहेब, ज्यांची स्पर्धा पाणजूच्या नगरीमध्ये येत्या 15 मे पासून सुरू होत आहे. त्याचे प्रणेते आहेत गजाननजी भोईर साहेब या ठिकाणी आलेत. त्यांचं देखील आगरी उमेदमान प्रीमियर लीगच्या वतीनं सहर्ष स्वागत.
आज मेट्रोला सुट्टी आहे, मेट्रो बंद. धूल खायची सवय असेल तर करण्याचा जास्त वेळ तुम्ही मैदानात उभे राहा. मातीत खेळतोय, मातीत वाढलोय, माती खाल्लंय. आता लहानपणी माती का, मोठे झाल्यावर माती खाऊ नका. यावेळेस मॅच खलास. चास आले या ठिकाणी. अभिनंदन फ्रेंडशिप एकता टीम. नेक्स्ट मॅच शुभेच्छा असतील आणि गजानन स्टार्स हार्ड लक अँड बॅड लक. चला चास आलेले आहे आणि ही चासही प्रत्येकाजवळ पोहोचवली जाईल असे आमचे नाना म्हणतायत. प्रत्येकाजवळ ती चास पोहोचवली जाईल. फक्त ओनर, चला ओनर कोण आहेत टीमचे ओनर्स यायचे. प्रो पांडवास, क्लासिक ग्रुप, रियांश 11, कट्टा बॉयज, सार्थक वॉरियर्स, युवा उमेदवार, धीरेन चॅलेंजर, फ्रेंडशिप एकता आणि गजानन स्टार्स सगळे ओनर्स यायचे आपण. आणि